श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमे विशेष काय सेवा करावी, रोज 10 मिनिटं का असेना तुम्ही ही सेवा केली तरी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायणाचं पुण्य हे प्राप्त करू शकतात. ती सेवा तुम्ही नक्की करा. भरपूर जणांकडून शक्य झालं नसेल ही सेवा 21 दिवसाची सेवा करण्यासाठी सुरुवात करायला शक्य झालं नसेल, जी 9 जुलैला सुरू झालेली आहे. तर तुम्ही 29 जुलैपर्यंत रोज 10 मिनिटं का असेना आपण देवाला वेळ देऊ शकतो. कितीही धावपळीचं आयुष्य असलं तरी आपण दिवसातून एक वेळा तरी देवाजवळ नतमस्तक हे ठेवत असतो. तर आपण 10 मिनिटं देवासाठी वेळ काढून ही सेवा नक्की करा. तर ज्यांनी भरपूर जणांच्या मनात प्रश्न असतो की आम्ही कामात असतो, आम्ही वर्किंग वुमन आहोत, आम्हाला वेळ नाही आहे. तर तुम्हाला दिवसभरातून कधीही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही ही सेवा करू शकतात. तर रोज तुम्ही नामस्मरण, नामजप हे तुम्ही करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणंही शक्य असतं, कारण की तेथे गुरुचरित्राचे पारायणा इतके नियम जरी तुम्ही पाळले नाही तरी चालेल, परंतु उठता बसता तुम्ही ते ग्रंथ स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथही वाचू शकतात. तसं गुरुचरित्राच्या पारायणाला खूप नियम आहेत. मग तुम्ही ही सेवा तर रोज करू शकतात. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास ग्रंथ वाचला तरी चालेल. तर तुम्ही ही सेवा नक्की करा. तर तुम्ही घरात जे काही खायला बनवतात तेच तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. गरोदर स्त्रियासुद्धा ही पारायण करू शकतात. नाहीतर तुम्ही नामजप केलं तरीही चालणार आहे. नामजपात खूपच एवढी शक्ती आहे की त्याच्यामुळे आपल्यात पॉझिटिव्हिटी येते आणि आपण सगळ्या संकटातूनही मुक्त होतो. तर नामजप आपण कुठलंही काम करताना करू शकतो. ऑफिसात असो, गाडीवर प्रवास करत असो, नाहीतर घरात निवांत एकटे बसले त्यावेळी सुद्धा तुम्ही नामजपही करू शकतात. तसेच लिखित नामजपाची सेवाची विषयी तुम्हाला माहिती द्यायची होती. तर तुम्ही रोज सकाळी सामूहिक सुद्धा ही सेवा करू शकता. तुमच्या घरात जेवढे सदस्य आहेत त्यांनी रोज थोडं थोडं जरी रोज सगळ्यांनी 10-10 वेळा, 11-11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा जरी नाम लिहिलं तरी चालेल. एक वही तुम्ही करायची आहे, त्याचे 2 भाग करायचे आहेत. एका पेजचे 2 भाग करायचे. 2 भाग करून एकीकडे आणि दुसरीकडे दोघींकडे श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ हे तुम्ही लिहायचं आहे. तर ही नामजप सेवा तुम्ही 29 जुलैपर्यंत 11,000 किंवा 21,000 किंवा 31,000 वेळा नामजपची सेवाही करू शकतात औचित्य साधून. तसेच रोज सकाळी तुम्ही आंघोळ करून ही सेवा करायला बसायचं आहे. 10 मिनिटं जरी तुम्ही बसले तरी चालेल. आपण किती वेळ करतो याला अर्थ नाही आहे, पण आपण किती मनापासून करतो याला अर्थ दिलं जातं. म्हणून तुम्ही ही सेवा नक्की करा. यामुळे तुमचे जे संकट आहे ते दूर होतील आणि तुमच्या मनात ही पॉझिटिव्हिटी येईल आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीला सामोरे जाण्यासाठी सक्षम राहाल. तर तुम्ही ती वही नंतर केंद्रात किंवा मठात जाऊन तुम्ही तिथे ते देऊ शकतात. नाहीतर तुमच्या घरात गुरुचरित्राचं ग्रंथ जो असेल त्याच्यामध्ये बांधून जरी ती वही ठेवली तरी चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करा. अजून अशा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब न विसरता करा. धन्यवाद.